स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत। तसंच मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा भव्य सत्कार सोहळा होणार असल्याची घोषणा बावनकुळेंनी केली आहे। तर महायुतीचा शपथविधी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। 15 डिसेंबरला नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे। आमदारांच्या सोयीसाठी नागपुरात 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मेट्रो वुमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर श्रीकर परदेशी यांची नेमणूक करण्यात आली आहे। संजय राऊतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती आघाडीमध्ये लढल्या नसल्याचा राऊतांनी म्हटलंय। शरद पवार, अजित पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा सुनंदा पवार यांनी व्यक्त केली। पक्ष एकत्र राहिल्यास ताकद वाढते, त्यामुळे शरद पवार, अजित पवारांनी निर्णय घ्यावा असं आवाहन रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे असं वक्तव्य सूरज चव्हाण यांनी केलं। मात्र राष्ट्रवादी महायुतीत राहणार असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक खासदारांनी प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलण्याची मागणी केली। 17 डिसेंबरला काँग्रेसचे वरिष्ठ नेते नागपुरात पराभूत उमेदवारांच्या भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंच्या नाराजीला कोणी विचारत नाही, ते केवळ कळसूत्री भावली असल्याची टीका संजय राऊतांनी केली। ते सर्व गुलाम असून त्यांना बंडाची भाषा सोबत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला। महायुतीकडे काळा पैसा, केंद्रीय यंत्रणा, तपास यंत्रणा असल्यानं महाविकास आघाडी संदर्भात खोटे दावे केले जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। जर आमच्याकडे यंत्रणा असती तर अख्खी भाजप 15 मिनिटात खाली केली असती असा इशाराही त्यांनी दिला। महायुतीची माहिती देण्यासाठी संजय राऊतांची नेमणूक करण्यात आली असा हल्लाबोल अमोल मिटकरींनी राऊतांवर केला। राऊत यापुढे स्टार प्रचारकाच्या भूमिकेत असतील असं ट्विट मिटकरींनी केलं। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबाबत बोलत आहेत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। यवतमाळच्या किनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरात साठवलेल्या कापसाला आग लागली। या आगीमुळे कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कापसाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला। कोल्हापुरात साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीची वसुली करण्यात येणार आहे। पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतला, मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला। त्याचबरोबर फेडरेशननं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। भाजपच्या मंत्र्यांची नावं ठरली असतील तर ती नावं सांगा अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। तसंच जर मंत्र्यांची नावं असतील तर आपण त्यांचं अभिनंदन करत असल्याचंही सामंतांनी स्पष्ट केलं। मंत्रिमंडळ विस्तारावरून अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली। महाराष्ट्र हितापेक्षा स्वतःचं हित आणि मलिदा असलेलं खातं घेण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे असं अंबादास दानवे म्हणाले। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध विकास कामांचं उद्घाटन केले। तर 10 उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदी पुढील रस्ते यांसारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अक्षयवत मंदिरात पूजा केली आहे। यावेळी मोदींसह राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री के.पी. मौर्य आणि ब्रजेश पाठक हे उपस्थित होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून पदमुक्त करण्याची विनंती केली। तर आता नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजित कदम, सतेज पाटील आणि यशोमती ठाकूर यांची नावं चर्चेत असल्याची माहिती मिळाली आहे। अजित पवारांनी शरद पवारांना भेटून नातं जपण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगला आहे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली आहे। अजितदादा आणि शरद पवार भविष्यात एकत्र येतील का याबाबत तेच सांगू शकतील असंही त्यांनी सांगितलंय। पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी प्रशासनाची बैठक घेतली आहे। मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांबाबत ही बैठक घेण्यात आली। यावेळी प्रलंबित कामं पूर्ण करण्याच्या सूचना अवताडेंनी दिलेल्या आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलंय। यावेळी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी चाकणकर यांचा सत्कार केला।
संभाजीनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दानवेंनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतलाय। पोलिसांनी अशा घटनेची दखल घेतली पाहिजे। पोलीस कारवाई करत नसेल तर पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी दानवेंनी केली आहे। माजी मंत्री नवाब मलिक यांना नागपुरात जाण्यास न्यायालयानं परवानगी दिली। मलिक सध्या जामिनावर बाहेर असल्यानं पीएमएलए कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना मुंबई बाहेर जायला बंदी आहे। त्यामुळे नागपुरात पक्षाच्या बैठकीला जाण्यासाठी मलिकांनी न्यायालयात अर्ज केला, तर तो अर्ज कोर्टानं मान्य केला। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यवतमाळच्या राजूर इथं माजी आमदार वैभव पिचड यांची सांत्वनपर भेट घेतली आहे। स्वर्गीय मधुकरराव पिचड आणि भावपूर्ण आदरांजली वाहत जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय। म्हाडा गोरेगावच्या पत्राचाळीत 2,500 घरं बांधणारे 2027 या घराचं काम पूर्ण करण्याचं म्हाडाचं उद्दिष्ट आहे आणि या घरांच्या लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत। म्हाडानं सर्वात मोठं 16 मजली व्यावसायिक संकुल उभारणार आहे, तर पुण्यातील तातवडे 130 कोटी रुपये खर्च करून हे संकुल बांधण्यात येणार आहे। मार्च 2026 पर्यंत संकुलाचं काम पूर्ण करण्याचं मंडळाचं नियोजन आहे आणि या संकुलाच्या विक्रीतून पुणे मंडळाला 1000 कोटी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे। पुण्यात 158 बांधकाम प्रकल्पांना नोटीस देण्यात आल्या। बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आले। त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागानं 91 प्रकल्पांचं काम थांबवलंय। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर व सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। हा पूल धोकादायक झाला असल्यामुळे हा पूल पाडण्याची तयारी पालिकेनं केली आहे। याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आला। बातमी झी24 तासच्या इम्पॅक्टची, कारण बदलापूर पालिकेच्या मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नव्हती। लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं। झी24 तासनं ही बाब समोर आणली। त्यानंतर पालिका प्रशासनानं तात्काळ बाकड्यांची व्यवस्था केली आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला। नाशिक आणि मुंबई इथं झालेल्या बस दुर्घटनेमुळे नाशिक सिटीलिंक प्रशासन अलर्ट मोडवर आले। सिटीलिंक बस चालकांना दर रविवारी टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण देण्यात येत आहे। वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांकडून चालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, मात्र हे कॅमेरे बंद पडल्यामुळे 3 वर्षापासून धूळ खात आहेत। तर पोलीस प्रशासनाकडे यांचं हस्तांतरण रखडल्यानं पोलीसही याकडे दुर्लक्ष करतात। नाशिकमध्ये नव्या वर्षात 10 ठिकाणी ई चार्जिंग स्टेशन सुरू होणार आहे। ऐन कॅप अंतर्गत हाती घेतलेल्या 29 ई चार्जिंग स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या टप्प्यातील 10 ई चार्जिंग स्टेशनची सुविधा नाशिककरांना उपलब्ध होणार आहे। ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेनं शहरात 1730 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, मात्र आता कॅमेऱ्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा 25 लाखाचा निधी पालिकेकडे नाहीये, त्यामुळे 400 कॅमेरे बंद पडले। संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावावर शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी आक्षेप घेतलाय। संभाजी ब्रिगेड संघटनेचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। 31 डिसेंबरपर्यंत नाव न बदलल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मालेगावमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली आहेत। बांगलादेशमधील हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या गैरकारभाराविरोधात सीपीआय आमरण उपोषणाला बसले। युवराज महाले यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती देत मुख्याध्यापकपदी नियुक्ती केल्याचा आरोप आहे। अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी कामगार सेलनं एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली। अंबरनाथ एमआयडीसीतील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत, त्यामुळे कामगारांना, खास करून महिलांना त्रास होतोय, ते सुरू करण्याची मागणी कामगारांनी केली आहे। एमआयडीसीनंही 3 आठवड्यात पथदिवे सुरू करण्याचं आश्वासन दिलं। नाशिकमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं। यावेळी बांगलादेशचे झेंडे आणि पोस्टर हातात घेऊन निषेध करण्यात आला।
भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राज्यातील 4 आमदारांना मंत्रिपद नको अशा मागणीसाठी पुण्यात काँग्रेस विद्यार्थी आणि संघटना पुरोगामी संघटनेनं आंदोलन केलं। आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि निलेश राणे यांना मंत्रिपद देऊ नका या मागणीसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। रत्नागिरी जयगड किल्ला परिसरात काल वायुगळती झाली आणि त्यानंतर जयगड माध्यमिक विद्यालयातील 63 मुलं कालपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत।